सो फ्रेंड्स, आता आपण या जे फिल्म्स रिलीज झालेल्या आहेत त्याविषयी बोलणार आहे. आणि 5 चित्रपटांविषयी बोलण्याऐवजी मी म्हणजे ठीक आहे, आता हे जे दोन यांचे 3 चित्रपट आहेत ना, त्याविषयी आपण एक काम करूया. यांचं उद्यापासून कलेक्शन देणार नाही मी. 3 कोणते ते 3 नाही 2, कमीत कमी हे जे स्पेशली तो कब्बाशी नावाचा जो चित्रपट आहे त्याने काहीच उखाडलेलं नाही आहे. आता म्हणजे खूपच वाह्यात कलेक्शन त्याचं आहे. 4 करोडमध्ये तो बनलेला. दृश्य पण 3-4 करोडमध्ये बनलेला. आता तुम्ही विचार करा ना, जर का पहिल्या दिवशी तुमचं कलेक्शन मी सांगतो ना त्या कब्बाशीचं 2 लाख 3 दिवसाचं 6 लाख कलेक्शन आहे. 4 करोडमध्ये चित्रपट 3 करोडमध्ये बनला आहे वाटतं. तर 3 दिवसामध्ये जर तुमचं वर्ल्ड वाईड ग्रॉस वगैरे सगळं मिळून 7 लाखचं कलेक्शन आहे, 7 लॅक्स, तर लाईफ टाईम 10 लाख पण तो जाणार नाही आहे. करेक्ट आहे. दृश्यविषयी बोलू, तोही पूजा सावंतचाच चित्रपट आहे. जरुरी नाही रे की तुमचे 2 चित्रपट रिलीज झाले तर तुम्ही एकदम मोठी सुपर ॲक्ट्रेस वगैरे टाईपचं आहे. म्हणजे ठीक आहे, ती आहे चांगली ॲक्ट्रेस, तो प्रश्न नाही आहे. पण चित्रपट दोन्ही इतके वाईट आपटलेत की त्याचा काही संबंधच नाही. आणि तुम्हाला हौसी अशी की 4-4 चित्रपट तुम्ही एका दिवशी रिलीज करता, काही गरजच नाही, लॉजिकच नाही त्यामागे. 1 लाख 3 दिवसाचं कलेक्शन 3 लाख 4 करोडच्या का 3 करोडच्या आसपास बजेट होता. लाईफ टाईम 10 लाख पण नाही जाणार आहे. सो 3 दिवसात 3 लाख. दृश्य ओके. आज पकडून घ्या यार, 1 लाख पण नाही येणार दोन्ही चित्रपटांचं. सो याच्या पुढे नको द्यायला यांचे कलेक्शन्स. आय थिंक दे आर डिझास्टर्स. तर काय देणार आहे याचं कलेक्शन आणि काय देऊ यांच्याविषयी. आता आपण ठीक आहे, देऊळ बंद 2 जो 90 करोडच्या वर गेल्या, 9 करोडची मूवी ती बनलेली. एक तुंबारची मंजुळाचं कलेक्शन देत राहू. आणि घबाडकुंड जे चित्रपट आहे त्याच्याविषयी आपण बोलूया की, आणि बरोबर बोलले काही जण की याचं काही मी चेक केलेलं 3-3 करोडच्या आसपासच काहीतरी बजेट बोलला गेला आहे. 2-3 करोडच्या आसपासच बजेट आहे याचा. ओके, क्रॉस चेक केलं आहे मी. इवन तो जो दृश्य त्याचा बजेट काहीतरी 2 करोडच्या आसपास आहे. पण तो लाईफ टाईम 50 लाख दूरची गोष्ट, 10-20 लाख पण नाही जाते. आणि याचा पण बजेट काहीतरी 2.5 करोडच्या आसपास आहे. काय तो हा कब्बाशी, तोही लाईफ टाईम 20 लाखच्या वरनी जाते. सो घबाडकुंडविषयी 2 ते 3 करोड बजेट बोललं जातं. हे आता मी क्रॉस चेक केलेलं आहे. क्लिअरली दिसतं आहे की 2 ते 3 करोडच्या आसपास बजेट आहे. ऑफिशियल चेक केलेलं आहे मी बजेट. सो एक सेकंड, मी एकदा क्रॉस चेक म्हणून एकदा बघून घेतो. यस, घबाडकुंड मूवी बजेट इंक्लुडिंग मार्केटिंग या अदर कास्ट इवन इंक्लुडिंग VFX 2 ते 3 करोड बजेट आहे. चला 3 करोडच्या आसपास बजेट समजा. पण यार हा थोडा बेटर वेमध्ये रिलीज करायला पाहिजे होता असं मला अजून पण वाटतं. खूप जबरदस्त या चित्रपटाचं म्हणजे एक तऱ्हेने कलेक्शन येऊ शकत होतं अजून जास्त. तरी खूप सुंदर आले कलेक्शन. म्हणजे तुम्ही हा बघा, सॅकनिल जे इंडिया बॉक्स ऑफिस इंडियाची साईट ज्या पद्धतीने भारताची आहे, जी ऑलरेडी मराठी चित्रपटांचं कलेक्शन कमी देते, तिने पण 42 लाख पहिल्या दिवस, दुसरा दिवस 76 लाख, तिसरा दिवस 1.25 करोड दिलं आहे. म्हणजे सॅकनिलसारखी साईटने पण 3 दिवसात नेटमध्ये 2.5 करोडच्या आसपास आणि 2.25-3 करोडच्या आसपास ग्रॉस दिलं आहे. आणि मी तुम्हाला रेग्युलर जो मेन कलेक्शन आहे ते सांगतो, टेन्शन नका घेऊ. हे सॅकनिलवाले वगैरे मराठी चित्रपटांना इतकं करेक्ट नाही, ॲक्युरेट ट्रॅक करत जेवढं मी करतो. सो चिल मारा, मी तुम्हाला सांगतो. हां, तर ऑब्वियसली ॲक्च्युअल कलेक्शन जे आहे 2.25 करोड ते 3 करोडच्या आसपास नेटमध्ये गेलं आहे. ओके, ग्रॉसमध्ये. एक सेकंड, मी ट्विटरचा आकडा सांगतो ना, दॅट्स बेटर. हां, नाही, ट्विटरचा आकडा पण सॅकनिलला मॅच करतो. 2.5 करोडचं नेट कलेक्शन झालेलं आहे आणि ग्रॉसमध्ये 2.25 करोडच्या आसपास गेले कलेक्शन. तर आजचं तुम्हाला सांगतो, आज कमीत कमी 50 लाखच्या वर येणार आहे कलेक्शन. 70 लाख, 50 लाख तर कुठे नाही गेलं. 50 लाख आला तर 3 करोड झालं आपला बजेट वसूल. 2.5 ते 3 करोड, 2 ते 3 करोडच्या आसपास बजेट बोलला जातो आहे ना. मग कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 करोड. आज 50 लाख झाले की 2.5 करोडच्या मध्ये 50 लाख ॲड करा, 3 करोड नेट. उद्यापासून जो पण कमवेल तो प्रॉफिटमध्ये असेल ट्यूजडेपासून. सो इट्स अ हिट फिल्म. सो खूप चांगली गोष्ट आहे की हा चित्रपट हिट होतो आहे. कारण ऑफिशियल बजेट मी चेक केला, मी खूप ठिकाणी चेक केलं वगैरे, कुठे काही नाही मिळालेलं. ऑफिशियल बजेट याचा 3 करोड दिला गेला, 2 ते 3 करोड. सो इट्स अ हिट. देऊळ बंद 2 विषयी बोलायला गेलं तर
त्याचा तुंबाडची मंजुळाचं पण मी देतो, टेन्शन नका घेऊ. ते कलेक्शन कालचं आणि आजचं. सो आता या व्हिडिओमध्येच आपण सगळ्या या गोष्टींची गोष्ट करू. फक्त एक आहे की आता त्या बाकीचे जे चित्रपट आहे त्यांच्याविषयी नाही करणार कलेक्शन देणार, ते समजून घ्या. ते बाकीचे जे चित्रपट आहेत ते कालचे जे मी सांगतोय तुम्हाला. पण तुंबाडची मंजुळा का जबरदस्त सॉलिड कलेक्शन करते रे, जबरदस्त. हे पण मस्त चालली आहे, म्हणजे चांगलं वाटतं आहे. मराठी चित्रपट जबरदस्त कलेक्शन्स करतात. आता तुम्हाला कालचंच एक्झाम्पल देतो आणि आज किती करेल ते बघा. काल इतके दिवस झाले या चित्रपटाला, 17वा दिवस आहे, तरी 1.1 करोड कलेक्शन केलं, 1.1. आणि आज मी सिरियसली सांगतो, आज कमीत कमी 30 लाख ते 40 लाख कुठेच नाही गेले, कारण कमी शोध झालेत ना चित्रपटाचे आता. तर 30 लाख ते 40 लाख म्हणजे तुम्ही आता त्यात ॲड करा, एक सेकंड, जो टोटल ते सांगून देतो. आता टोटल तुमचं वर्ल्ड वाईड 40 लाख जरी ॲड केलं तरी 16 करोड वर्ल्ड वाईड ग्रॉस होतो आहे तुमचा. एक 3-4 करोडची फिल्म किंवा 5 करोड बजेट पकडा, जो पण पकडा, 16 करोड ग्रॉस. सो ऑलरेडी ती सुपरहिट झाली तर तुम्हाला माहितीच आहे बाय द वे. पण एक जस्ट पण आता कलेक्शन देतो आहे ना आपण, तरी मग सुपरहिट झाली तर दॅट डझंट मीन की आपण त्याच्याविषयी बोलायला नको. आता देऊळ बंद 2 विषयी सांगून देतो. या देऊळ बंद 2चं लक्षात ठेवा. कालचं कलेक्शन आणि आजचं कलेक्शन किती आहे तेही मी सांगून देतो तुम्हाला. नेटमध्ये काल ज्या चित्रपटाने कलेक्शन केलेलं आहे 1 करोड, 1 करोड काल केलं आहे. आज कमीत कमी या चित्रपटाचं कलेक्शन आज 20 ते 25 लाख येतं आहे. जर 25 लाख जरी येतं आहे आणि काल 1 करोड जरी केलं आहे तर तुम्हाला मी ग्रॉसमध्ये याचं कलेक्शन सांगून देतो, एक सेकंड, म्हणजे एकदम ॲक्युरेट कलेक्शन देतो आहे मी तुम्हाला. ऑलरेडी 90 करोड कालचं आणि आजचं मिळून ग्रॉसमध्ये 91.5 करोडचा ग्रॉस झाला आहे. म्हणजे उद्या परवामध्ये बाई भारी देवाचं 92 करोड जो ग्रॉस आहे याला क्रॉस करतो आहे. प्रोड्युसर फिगर कदाचित 92 करोड प्लस पण आज पोस्टर येऊ शकतं, पण मी ट्रेडनुसार जातो आहे. 1-2 करोडचा फरक आहे. प्रोड्युसर 1-2 करोड जास्त देतो आहे, चालतं. सगळे बॉलिवूडवाले तर जास्त करत आहे गोष्ट. ट्रेडनुसार पण भारी देवाला कदाचित उद्या तोडतो आहे, म्हणजे टॉप 3मध्ये जातो आहे. याच्या पुढे फक्त सैराट आहे आणि राजा शिवाजी आहे ग्रॉसमध्ये. 130 करोड आहे राजा शिवाजी वर्ल्ड वाईड ग्रॉस. सैराट 110 करोड वर्ल्ड वाईड ग्रॉस आहे. आज 91.5 जातो आहे. पण भारी देवा 92 करोडचा ग्रॉस आहे. उद्या किंवा परवामध्ये 92 करोडचा ग्रॉस टॉप 3मध्ये जातो आहे. बघायचं आहे की टॉप 1मध्ये जाईल का नाही, कारण ओव्हरसीजमध्ये सिंगापूर वगैरेमध्ये जे यांनी आता शोज टाकलेत त्यानुसार ओव्हरसीजचं कलेक्शन वगैरे जास्त बेटर येईल. सॉरी फॉर द कॉल. सो आय थिंक दॅट. सो काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा.